सोशल मीडियावरती मराठा आंदोलकांचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत। या व्हायरल व्हिडिओमध्ये अक्षरशः ते आपले गावठी खेळ खेळताना दिसत आहेत, परंतु खेळ खेळत असताना ते कोणालाही त्रास देत नाहीत, याचं सर्वत्र कौतुक होत आहे। सोशल मीडियावरती व्हायरल होणारे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कुठे कुठे खो खो खेळत आहेत, कुठे क्रिकेट खेळत आहेत, त्याचबरोबर अनेक दुसरे सुद्धा गावठी खेळ तुम्हाला इथं बघायला मिळतील। सोशल मीडियावरती हे व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय। खरं तर आंदोलकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण की कुठलीही वाईट घटना आतापर्यंत घडलेली नाही किंवा कुठल्याही आंदोलकांनी जास्त कोणालाही त्रास दिलेला नाही। कोणालाही त्रास न देता तो आपलं आंदोलन करत आहे। त्याचबरोबर जर आरक्षण दिलं नाही तर इथंच खेळ खेळत आम्ही राहू आणि आनंद सुद्धा घेत राहू, परंतु आरक्षण हे घेतच जाऊ असा त्यांचा ठेका आहे। मुंबई सीएसएमटी आणि पालिकेच्या दिशेने येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत। जे उड्डाण पूल मार्गे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या पोलीस आयुक्तालयांमार्गे पुढे मेट्रो जंक्शन किंवा चर्चगेट स्थानक मार्गे पुढे जाऊ दिले जाणार, तर मेट्रो जंक्शन ते सीएसएमटीच्या दिशेने येणारा आझाद मैदानच्या मुख्यद्वाराजवळील मुंबई महानगरपालिका मार्ग हाही बंद ठेवला जाणार आहे। शिवाय हजारीमल सोमानी रोड जो फॅशन ट्रस्टीहून सीएसएमटीकडे येणारा आणि आझाद मैदानला लागून असलेला मार्गही बंद ठेवला जाणार आहे। हुतात्मा चौकाहून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या वाहतूक मार्गातही बदल करण्यात आले। तसेच मंत्रालयासमोरील मॅडम कामा रोड ते मरीन ड्राईव्ह जंक्शन हे मार्गही सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। तर 2 दिवसांपासून मराठा आंदोलकांनी फ्रीवेवर वाहने उभी केल्यानं बंद असलेला फ्रीवे वाहतुकीसाठी खुला राहणार आहे। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीएसएमटी परिसरात करण्यात आलेल्या वाहतुकीच्या बदलामुळे आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुणी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना वाढीव कुमक देण्यात आली आहे।